आणि आता पाहूयात राजकीय नेते मंडळींचा गुढीपाडवा। राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी हिंदू नववर्ष। चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि या गुढीपाडव्यानिमित्तानं अनेक नेत्यांनी गुढ्या उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरी कुटुंबियांसोबत गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा केला। तसंच राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट करत पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्तानं नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी रामरक्षा पठण या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं होतं। यावेळी लक्ष्मीनगर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोभायात्रेत सहभाग घेतला आणि रामरक्षा पठणामध्ये ते सहभागी झाले। ठाण्यामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। नवीन वर्षाच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढली गेली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेत सहभागी झाले होते। गुढीपाडव्यानिमित्तानं गिरगावच्या शोभायात्रेत आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला। यावेळी त्यांच्यासोबत आमदार सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। कोल्हापुरातील माळकर कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर भवानी मंडपाला 25 फूट लांब साखरेपासून बनवलेली माळ बांधली जाते। कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते ही साखरेची माळ बांधण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली। दानवेंनी त्यांच्या कुटुंबियांसहित गुढीपाडव्याचा सण साजरा केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। जळगावच्या जामनेरमधील निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन यांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला। गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांच्यासोबत गुढी उभारली। अमरावतीमधील राजकमल चौकामध्ये काँग्रेस पक्षानं 101 फुटांची गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण साजरा केला। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गुढीची विधिवत पूजा केली आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या।